इथे यायची काय गरज होती? कशाला आलीस इथे? कामासाठी. काम? हे असल्या ठिकाणी? कोणाच्या ओळखीने आलीस तू इथे? पेपरमध्ये. अशा पेपर मधल्या बातम्या वाचून लोकांना भेटायला जायचं असतं का? आणि ते सुद्धा अनोळखी. आधी भेटायला जाण्याच्या आधी चौकशी नको करायला? माणूस कसा आहे, काय, त्याची कंपनी कुठली आहे, तो जेन्युइन आहे की नाही, काहीच नाही, जायचं सरळ भेटायला. मान्य आहे पेपर मधल्या सगळ्याच बातम्या काही खोट्या नसतात, पण आपण जायच्या आधी चौकशी नको का करायला? पावळट. सॉरी, पण यापुढे कुठेही जाताना आधी चौकशी करत जा राधिका. हवं तर मला विचार. ठीक आहे, मला नसेल विचारायचं तर आनंद, जेनी, पानवलकर आहेतच ना. बाकी सगळ्या वेळेला विचारतोच ना आपण त्यांना. मग या वेळेला काय प्रॉब्लेम झाला ते सांगतील. आधी चौकशी करत जा आणि मग जात जा. आणि राधिका, परत अशी रिस्क घेऊ नकोस, कळलं? सॉरी, चुकलं माझं. जस्ट बी केअरफुल, एवढंच म्हणायचंय मला, कळतंय? ठीक आहे, चल बस, गाडीत सोडतो तुला घरी. नाही तुको, मी जाईन. माझी ती जाईन माझी. आणि नको तिथे स्वाभिमान कसा अडवायचो का तुझा? तर सांगतोय ना मी घरी सोडतो. तर तसं नाही. एकदा सांगितलं ना राधिका, गाडीत बस, मी घरी सोडतो. बस गुपचूप गाडी. आता टेन्शन घेऊ नकोस. झालंय, त्या चोप्राला चांगला धडा शिकवलाय मी. आणि मेन म्हणजे त्याला कळलंय तू माझी बायको आहेस, त्यामुळे तो काही वाटेल नाही जाणार तुझ्या. त्यामुळे काळजी करू नकोस. नाही, पण माझंच चुकलं. मला वाटलंच नाही हे सगळं असं काही होईल म्हणून. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा,
आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.